सर्वांना नमस्कार. जय श्री कृष्ण. आपण सर्वप्रथम प्रार्थना म्हणूयात. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं. जय श्री कृष्ण. आपण पाहत आहोत अध्याय 2 म्हणजेच सांख्ययोग आणि आज आपण पाहणार आहोत श्लोक क्रमांक 6. श्लोक पाहूयात. न चैतद्विद्मख कतरन्नो गरीयो यद्वा जयेम यदि वा नो जयेयुः यानेव हत्वा न जिजीविषामस्तेव स्थिताः प्रमुखे धातराष्ट्राः. स्तेव स्थिताः प्रमुखे धातराष्ट्राः. श्लोकाचा अर्थ पाहूयात. न म्हणजे नाही, च म्हणजे सुद्धा, एतत म्हणजे हे, विद्म म्हणजे आम्हाला माहीत आहे, कतरत म्हणजे कोणते, नह म्हणजे आमच्यासाठी, गरीयः म्हणजे श्रेयस्कर किंवा उत्तम, यत्वा म्हणजे अथवा, जयेम म्हणजे आम्ही जिंकू, यदि म्हणजे जरी, वा म्हणजे किंवा, नह म्हणजे आम्ही, जयेयुः म्हणजे ते जिंकतील, यान म्हणजे ज्यांना, एव म्हणजे खचित, हत्वा म्हणजे हत्या करून, न म्हणजे कधीच नाही, जिजीविषाम म्हणजे आम्ही जगू इच्छितो, ते म्हणजे ते सर्व, अवस्थिताः म्हणजे उभे आहेत, प्रमुखे म्हणजे सामोरे, धार्तराष्ट्राः म्हणजे धृतराष्ट्राचे पुत्र. आणि श्लोकाचा संपूर्ण अर्थ असा आहे, युद्ध करणे व न करणे या दोहोंपैकी आम्हाला काय श्रेष्ठ आहे हे कळत नाही, किंवा आम्ही त्यांना जिंकू की ते आम्हाला जिंकतील हेही आम्हाला माहीत नाही, आणि ज्यांना मारून आम्हाला जगण्याचीही इच्छा नाही तेच आमचे बांधव धृतराष्ट्रपुत्र आमच्या विरुद्ध उभे आहेत. आता आपण हा श्लोक समजून घेऊयात. अर्जुनास भगवंतांच्या श्रेष्ठतेविषयी पूर्ण कल्पना आहे. त्याला माहीत होते की ज्या ठिकाणी भगवंत आहेत त्या ठिकाणी विजय निश्चित आहे, म्हणून त्याने नारायणी सेना न मागता निशस्त्र भगवंतांना आपल्या बाजूस येण्यास सांगितले होते. जरी युद्ध करणे हे क्षत्रियांचे कर्तव्य असले तरी युद्ध करून अनावश्यक हिंसा करण्याचा धोका पत्करावा की युद्धापेक्षा भिक्षा मागून जीवन कंठावे हे अर्जुनाला कळत नव्हते. कारण समोर शत्रू म्हणून त्यांचेच बांधव धृतराष्ट्रपुत्र होते. युद्धामध्ये जर त्याने शत्रूवर विजय प्राप्त केला नाही तर भिक्षा मागणे हेच त्याचे उदरनिर्वाहाचे साधन होते, आणि विजयाचीही शाश्वती नव्हती. कारण युद्धात दोन्हींपैकी कोणताही एकच पक्ष विजयी होणार होता आणि दोन्ही पक्ष तेवढेच तुल्यबळ होते. पांडवांची बाजू समर्थनीय होती, त्यामुळे त्यांचा जर विजय झाला तर युद्धात धृतराष्ट्रपुत्रांचा मृत्यू होणार होता आणि त्यांच्या अनुपस्थितीत जगणे अत्यंत कठीण होते, आणि असे झाले तर तोही एक प्रकारे पांडवांचा पराभवच होणार होता. अर्जुनाने या सर्व गोष्टी विचारात घेतल्या होत्या. त्यावरून तो भगवंतांचा केवळ महान भक्तच नाही तर अत्यंत ज्ञानी होता, आणि त्याचा मनावर व इंद्रियांवर पूर्ण संयम होता हे आपल्याला कळून येते. अर्जुनाचा जन्म राजघराण्यातील होता, परंतु भिक्षा मागून जगण्याची इच्छा म्हणजे अनासक्तीचेच लक्षण होय. हे सर्वांनाच जमते असे नाही. आजही समाजात आपण पाहतो, सत्ता संपत्तीसाठी लोक कुठल्याही थराला जातात. अर्जुन सद्गुणी होता, त्यामुळे तो मोक्ष प्राप्तीलाही योग्य होता. जोपर्यंत इंद्रिय निग्रह करता येत नाही तोपर्यंत उच्चतर ज्ञानावस्थेची प्राप्ती होत नाही, आणि ज्ञान व भक्तीशिवाय मोक्ष प्राप्तीही होत नाही. भौतिक संबंधांविषयी अर्जुनाला जाणीव होती, परंतु आध्यात्मिक गुणांनीही तो समृद्ध होता. एवढ्या सगळ्या विषादानंतर अर्जुनाला लक्षात यायला सुरुवात झाली की तो अज्ञानात आहे,
म्हणून तो म्हणतो की चांगली गोष्ट काय हे आम्हाला कळत नाही. मनुष्याला जीवनात ज्ञानप्राप्ती करून घ्यायची असेल तर त्याने सर्वप्रथम ध्यानात घेतले पाहिजे की असे काहीतरी आहे जे मला अजूनही माहीत नाही आणि हीच ज्ञानप्राप्तीची पहिली पायरी असते. मला सगळे समजते अशा आविर्भावात जो असतो त्याला कधीच ज्ञानप्राप्ती होत नाही. इथे अर्जुनाला ही गोष्ट समजली आणि म्हणून पुढील श्लोकामध्ये तो भगवंतांकडे काहीतरी याचना करू लागतो. या श्लोकात अर्जुन पूर्ण शरणावस्थेत आहे. त्याला स्वतःचं कर्तव्य, योग्य अयोग्य, जय पराजय यामध्ये काहीच स्पष्ट वाटत नाही. ही स्थिती म्हणजेच जीवनातील ती वेळ जिथे मार्गदर्शनाची गरज अत्यंत आवश्यक असते. आता श्रीकृष्ण अर्जुनाला ज्ञान, विवेक आणि धर्माचे खरे स्वरूप सांगण्याची तयारी करणार आहेत. म्हणूनच आपल्यालाही जीवनात मार्गदर्शकाची गरज असते. समापन प्रार्थना. योगेशं सच्चिदानन्दौ वासुदेवौ व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णार्पणमस्तु. जय श्रीकृष्ण. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अध्यात्म वाटिका या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच नवनवीन व्हिडिओजचे अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा.